नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमी जी आहे ती विचार करत बसलेली आहे. हातामध्ये आकाश आणि तिचा जो फॅमिली फोटोची फ्रेम आहे ती घेतलेली आहे. भूमीला मात्र खूप वाईट वाटत असतं. जे काही घरात घडत आहे ते खूप भयानक आहे. ते ॲक्सेप्ट करणं या गोष्टीमुळं भूमीला त्रास होत असतो. त्यानंतर इकडे भूमी जी आहे ती फ्रेम हातात घेते आणि ती फ्रेम हातात घेऊन त्या फ्रेमकडे पाहत असते. त्याच वेळी तिला आठवतं जेव्हा क्षितिजा, भूमी आणि आकाश देवदर्शनासाठी निघालेले असतात तेव्हा मात्र इकडे भूमीच्या आणि क्षितिजाच्या हातामध्ये धागा बांधलेला असतो आणि तो धागा यासाठी बांधलेला असतो आणि त्याच वेळी ती त्यांचं प्रोटेक्शन व्हावं असं वाटत असतं म्हणून तो धागा बांधलेला असतो. परंतु इकडे पाहायला मिळतं की भूमी त्यावेळेस म्हणालेली असते, आकाश तुझ्याही हातामध्ये तो धागा बांधायचा आहे. तर इकडे आकाश म्हणालेला असतो की मला काही गरज नाही आहे त्याची, असं आकाशने सांगितलेलं असतं. परंतु भूमी जेव्हा निघालेली असते तेव्हा गाडीमध्ये आकाश भूमीला म्हणू लागतो की भूमी, अगं गाडीचे ब्रेक फेल झालेत, गाडी कंट्रोल होत नाहीये, असं भूमी सांगत असते. तेव्हा मात्र आकाशला दिसत असतं पुढं आता गाडी जाऊन धडकणार आहे, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. हे सगळं आकाशच्या लक्षात आलेलं असतं आणि भूमी आणि आकाश दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. गाडी कंट्रोलच्या बाहेर चाललेली असते आणि त्यानंतर आता गाडी कंट्रोल करणं अवघड झालेलं असतं आणि गाडीचा खूप मोठा अपघात होतो. भूमीने आकाशला इकडे वचन दिलेलं असतं, आकाशला सांगितलेलं असतं की नाही, मी तुला कधीच सोडणार नाही, मी तुला कधीच सोडून जाणार नाही. पण आज भूमीवरती जी वेळ आलेली असते ती इतकी वाईट असते की आकाशची अवस्था इतकी बिकट आहे. 3 दिवस झालं भूमी आकाशला भेटलेली सुद्धा नाही. तिला कळत नाहीये की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, नक्की काय करायचं आहे. भूमीला काळजी वाटत आहे, टेन्शन येत आहे आणि भूमी विचार करत बसलेली असते. त्यानंतर किचनमध्ये भूमी जाते, क्षितिजासाठी दुधाची बॉटल तयार करत असते आणि पाठीमागून आकाश येतो आणि भूमीला पाठीमागून मिठी मारतो. भूमी म्हणत असते, आकाश काय चाललंय हे तुझं? मी किचनमध्ये, मी कामात आहे आणि तुझं हे सगळं काय चाललेलं आहे? असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा भूमी आकाशला म्हणत असते, आकाश बासा अति होते हे सगळं. पण आकाश ऐकतच नसतो. भूमीला म्हणत असतो की किती वेळ झालं भूमी भेटून, सांग बरं मला तू, आणि आता असं काय करत आहेस तू, सांग बरं, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र भूमी म्हणत असते, पण तेव्हा आकाश म्हणत असतो की मला ना एक जादूची झप्पी पाहिजे. भूमी म्हणत असते, अरे दुपारी तर आला होता तू आणि आता काय चाललंय हे सगळं तुझं? तेव्हा आकाश म्हणतो, दुपारी आलो होतो, दुपारी, लक्षात येते का तुझ्या? किती वेळ झालाय, आत्ता किती वाजलेत बघितलंस का? अगं साधारण 4-5 तास तरी झालेले असतील. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश बास हा, क्षितिजाला भूक लागलेली आहे, तिच्यासाठी मी दुधाची बॉटल घेऊन जाते ना, तिला मला खाऊ घालायचं आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, ऑलमोस्ट 10 to 20 सेकंड्स लागणार आहेत जादूची झप्पी द्यायला, कारण तो माझ्यासाठी ना बूस्टर डोस असतो, तुला माहिती आहे ना, मला हवी आहे म्हणजे हवी आहे, असं आकाश सांगत असतो. तेव्हा भूमी मात्र ऐकायलाच तयार नसते. भूमी आकाशला म्हणत असते की आकाश बास अति होते हे सगळं. आकाश म्हणत असतो, काय ग भूमी, अशी लाजत असते, माझ्या जवळ असूनही माझ्यापासून लांब जाते आणि हे सगळं असं करत असतेस तू, मला ना कळतच नाहीये की तुझ्या या वागण्याचा काय अर्थ लावायचा आहे, असं आकाश भूमीला म्हणत असतो. तेव्हा मात्र भूमी आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण आकाश मात्र ऐकतच नसतो. आकाशचं एकच असतं की मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो की बघा भूमी, मी तुला काय सांगत आहे, साधे 10 ते 20 सेकंद लागणार आहेत, पण तू ऐकायलाच तयार नाहीये. भूमी मात्र हसत असते, लाजत असते. आकाशचा हा बालिशपणा तिला खूप आवडत असतो, कारण भूमी आणि आकाश यांच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात झालेले वेगवेगळे बदल असतात. या सगळ्या गोष्टींमुळं त्या दोघांनाही तेवढाच त्रास झालेला असतो, ते दोघंही तेवढेच डिस्टर्ब झालेले असतात, हे लक्षात आलेलं असतं. त्यानंतर इकडे आकाश आणि भूमी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. भूमी म्हणत असते, आकाश, तेव्हा आकाश म्हणतो की नाही, तुला मी सांगितले ना, क्षितिजाचं झालं की मला पाहिजे म्हणजे पाहिजे, हा आकाशचा हट्ट चालू असतो. आणि मग आकाश भूमीचा हात हातात घेतो आणि म्हणत असतो, तू कितीही माझ्या जवळ असलीस ना तरीही मला सारखं असं वाटत असतं की तू अजून माझ्या जवळ असली पाहिजेस, म्हणून हे सगळं होत असतं, असं तिला समजून सांगत असतो. भूमी मात्र आकाशकडे पाहत असते. आकाश म्हणत असतो की बघ, काहीच वेळ लागणार नाही आणि आकाश भूमीच्या जवळ आलेला असतो. आकाश खूप रोमॅन्टिक झालेला असतो. तो भूमीशी बोलत असतो, भूमीला समजून सांगत असतो, पण भूमीचा हट्ट मात्र कायम असतो आणि भूमी आकाशला तिथून तशीच निघून जात असते. आकाश म्हणत असतो की मी आत्ता तुला सोडत आहे, ते पण क्षितिजासाठी, कारण क्षितिजासाठी गरजेचं आहे हे मला माहिती आहे, म्हणून मी शांत राहतोय.
असं भूमीला तो सांगत असतो. भूमी म्हणत असते की आकाश म्हणत असतो की क्षितिजाचं झालं की मला दे. माझ्यासाठी ना खूप महत्त्वाचं आहे ग बूस्टर डोस. बूस्टर डोस मिळाला की मला ना खूप एनर्जेटिक वाटतं, त्यामुळे मला पाहिजे, असा आकाशचा हट्ट असतो. भूमी मात्र लाजत असते आणि क्षितिजाकडे चाललेली असते. त्यानंतर भूमीला हे सगळं आठवत असतं आणि भूमी म्हणत असते की नाही, मला ना खरंच म्हणजे, आणि आकाश तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, काही झालं तरी मला एकटं सोडून कुठे जायचं नाही, एवढं लक्षात ठेव. मला सोडून कधीच जायचं नाही, मला वचन हवं आहे तुझ्याकडून. भूमी आकाशचा हात हातात घेते आणि त्याला वचन देते की नाही, मी तुला सोडून ना कुठंच जाणार नाही, असं वचन भूमी आकाशला देत असते. आकाश मात्र भूमीचा हात हातात घेऊन ते वचन घेतो आणि तिला मात्र, त्यांना दोघांनाही खूप छान वाटत असतं. या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडत असतात. एवढं सगळं घडत असतं आणि आकाश भूमीकडे पाहत असतो. भूमी आकाशच्या जवळ असते आणि त्याचबरोबर आकाशला तिने वचनही दिलेलं असतं की मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही. परंतु या सगळ्यामुळं भूमीच्या आयुष्यात आता जे काही घडलेलं असतं, या सगळ्या गोष्टी आता भूमीला आठवत असतात. काही झालं तरीही आज भूमीला जो निर्णय घ्यावा लागत असतो, तो निर्णय फक्त आणि फक्त या गोष्टीसाठी घ्यावा लागत असतो की आकाशचा जीव बरा व्हावा. म्हणजे ते दिलेलं जे वचन आहे ते आकाशसाठीच भूमीला मोडावं लागत असतं. ही गोष्ट भूमीच्या लक्षात आलेली असते आणि भूमी म्हणत असते की आकाश, मी ऐकायला पाहिजे होतं. तू त्या दिवशी फक्त मला म्हणाला होता 10 सेकंद ते 20 सेकंद लागणार आहेत, पण मी तुझं ऐकलं नाही, असं म्हणत भूमी खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तिला कळत नसतं की या सगळ्यातून मी आता मार्ग कसा काढणार आहे. आकाशला सोडून मला जावं लागत आहे. या गोष्टीचा त्रास तर तिला होतच असतो. परंतु आता या सगळ्यामध्ये भूमी एकच विचार करत असते की नाही, काही असलं तरीही मला सध्या शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. एवढंच भूमीच्या डोक्यात सुरू असतं. कारण या सगळ्यातून मार्ग काढला तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे, हे भूमीच्याही चांगलंच लक्षात आलेलं असतं. भूमी आता ती फ्रेम पोटाशी घेते आणि पुन्हा रडू लागते. तिला वाईट वाटत असतं की आकाश, मी त्या दिवशी ऐकायला पाहिजे होतं. आता काय माहिती 3 दिवस झालं मी तुझ्याकडे आलेले नाही आहे, तुला पाहिलेलं सुद्धा नाही. मला कळत नाही आहे की या सगळ्यातून काय होणार आहे, हे सगळं करून काय निष्पन्न होणार आहे. पण तुझ्यासाठी मी हे सगळं करते आकाश, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी हे सगळं करते, असं भूमी बोलत असते. आणि भूमी मात्र खूप रडत असते. ती विचार करून करून अक्षरशः थकून झालेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की मानसी किचनमध्ये असते आणि मानसी जी आहे ती किचनमध्ये उभी असते आणि तिनं मैत्रिणीला कॉल केलेला असतो. तू मला त्या कॅफेमध्ये देशील का ग आणून ते असाइनमेंट, मी तिथं पूर्ण करते. काय झालं माहिती आहे का, भाऊजींची तब्येत बिघडली ना आणि त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. आत्ताही मी अथर्वसाठी टिफिन घेऊन चाललेली आहे. म्हणजे मानसीची एकटीची इतकी तारांबळ उडालेली असते की मानसीला बिचारीला सगळ्याच गोष्टी कराव्या लागत असतात. म्हणजे टिफिन घेऊन जायचं आहे, त्यासोबतच तिला बऱ्याच गोष्टींचा तिथं जाऊन करायच्या असतात. या सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं आणि त्यासोबतच मानसी मात्र विचार करत असते आणि भूमीनं तेवढंच ऐकलेलं असतं. भूमी मात्र आता इथे संकर्षणला कॉलवर कॉल करू लागते. संकर्षणला कॉल करत असते. संकर्षण मात्र तिचा कॉल कट करत असतो. संकर्षण नाश्ता करत बसलेला असतो. भूमीचे एवढे कॉल येत आहेत हे लक्षात आलेलं असून सुद्धा संकर्षण तिचा कॉल कट करत असतो. भूमी म्हणत असते, काय हा माणूस आहे, मला माहिती आहे विचित्र आहे, पण याआधी आता ऑपरेशन झाल्यानंतर जर मला हे घर सोडायचं असेल तर मात्र मला हे सगळं करावंच लागणार आहे, हे डोक्यात सुरू असतं. आणि त्यासोबतच भूमी म्हणत असते की नाही, मला या सगळ्या गोष्टी शांतपणे करणं गरजेचं आहे, हा विचार भूमीचा सुरू झालेला असतो. त्यानंतर भूमी मात्र विचार करत असते की नाही, आता सगळ्या गोष्टी शांतपणे केल्याच पाहिजेत, हा विचार भूमीच्या डोक्यात सुरू असतो. त्याचबरोबर भूमी संकर्षणने फोन उचलावा म्हणून पुन्हा कॉल करते. त्याने 2-3 वेळा कॉल कट केलेला असतो, तरीही भूमी त्याला कॉल करतच राहते. भूमीला असं वाटत असतं की एकदा का ह्या माणसाने कॉल उचलला की सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत, म्हणून भूमी कॉल करत असते. त्याला सांगते की या कॅफेमध्ये या, माझं काम आहे. तुम्हाला ते फाईल हवी होती ना, आकाशचे जुने रिपोर्ट हवे होते ना, तेव्हा तो म्हणत असतो या गोष्टीसाठी तुम्ही मला कॉल केला आहे. 6 असिस्टंट आहेत माझे, त्यांना कॉल करून सांगा आणि त्यांना द्या ते सगळं, असं तो ओरडूनच भूमीला बोलवत असतो. आणि त्याचबरोबर
हे सगळं जेव्हा घडत असतं त्याचबरोबर इकडे भूमी जी आहे ती आता कॅफेमध्ये पोचलेली असते. मानसीच्या आधी भूमी कॅफेमध्ये पोचली आणि इकडे मानसीने तिची असाइनमेंटची फाईल तिच्या मैत्रिणीकडून घेतलेली असते आणि मानसी म्हणते, सॉरी माझ्यामुळे तुला उशीर होत आहे, पण अगं माझ्यावरती ना वेळच तशी आलेली आहे, म्हणून मी तुला सांगितलं की तू इथं ये. आणि मानसी तिच्याशी बोलत असते तेवढ्यातच मानसीचं लक्ष जातं. समोर भूमी तिला दिसते. ती म्हणते की भूमिताई इथं कशी आलेली आहे, नक्की काय झालंय, भूमिताई इथं काय करते. हा प्रश्न मानसीला पडलेला असतो आणि मानसी विचार करत असते आणि म्हणते, भूमिताई कोणाला भेटायला आली असेल, एकतर 3 दिवस झाले ती हॉस्पिटलला आलेली नाही आणि आत्ता इथे कोणाला भेटायला आली आहे. या प्रश्नाचं उत्तर मानसी विचार करत असते. तेवढ्यातच समोरून तिला डॉक्टर संकर्षण आलेले दिसतात आणि मानसीच्या लक्षात येतं की नाही, भूमिताई यांना भेटायला आली. आणि भूमी मात्र हसत खेळत डॉक्टर संकर्षणशी बोलत असते. त्याचा हात हातात घेते, त्याला गुड मॉर्निंग करत असते. पण डॉक्टर संकर्षणला मात्र या गोष्टीचा राग आलेला असतो. तो म्हणतो, असं काय चाललंय तुमचं हे, हाय हॅलो हँडशेक वगैरे या सगळ्या गोष्टी मला नाही चालणार, माझ्याकडे वेळच नाही या गोष्टींसाठी. तेव्हा भूमी म्हणत असते की अहो कामच तसं होतं ना, म्हणून मी बोलवलेलं आहे. मानसीचा गैरसमज होईल इथपर्यंत भूमीने काळजी घेतलेली असते. आता भूमीने माती खायचीच ठरवली आहे तर तिला त्रास तर भोगावाच लागणार आहे, कारण हे सगळं भूमी करत आहे. ते मात्र विचित्र घडत असतं. मानसी मात्र तिथं पाहत असते, भूमीकडे ती पाहत असते आणि डॉक्टर संकर्षण यांच्याकडे सुद्धा ती पाहत असते. तिच्या डोक्यात गैरसमजाचं वारं वाहू लागलेलं असतं, कारण तिला कळलेलं असतं की भूमिताईचं काहीतरी बिनसलेलं आहे. 3 दिवस झालं भूमिताई हॉस्पिटल आलेली नाही, भाऊजींची तब्येत बिघडलेली आहे. एवढं सगळं असूनही भूमिताई तर या माणसाला भेटायला आलेली आहे. ही गोष्ट मानसीला सहनच होत नसते. मानसी म्हणत असते की नाही, याच्या मागं काहीतरी वेगळं आहे आणि ते मला कळलं पाहिजे. मानसीने मात्र या गोष्टीचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि तेवढ्यातच मानसीला अथर्वचा फोन येतो आणि अथर्व म्हणत असतो की मानसी तू कुठे आहे, लवकर ये, इमर्जन्सी आहे त्यामुळे तुला लवकर यावं लागेल, असं अथर्वने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे मानसी म्हणत असते की चालेल आले. हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र आता मानसी तर निघालेली असते. मानसी हॉस्पिटलला जाण्यासाठी निघते, पण मानसीच्या डोक्यात विचार मात्र चालू असतात आणि मानसी म्हणत असते की नाही, मला हे सगळं शोधलं पाहिजे, कारण भूमिताई हे सगळं कशासाठी असं वागते, या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. हे भूमीच्या बाबतीत आता मानसी विचार करू लागते. भूमी मात्र इकडे विचार करत असते की नाही, असं काहीतरी आहे आणि इकडे संघर्षाला सांगत असते की मला खरंच गरजेचं वाटत होतं, म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले होते, असं ती संघर्षाला सांगत आहे. पण संघर्षाला अजिबात गरजेचं नाही आहे. संघर्षण म्हणतो, तुमची फॅमिली आहे, तुमचा प्रश्न आहे, तो तुम्ही सोडवायचा, मला याच्यामध्ये अजिबात मध्ये घ्यायचं नाही, या कुठल्याच गोष्टीशी माझा काहीच संबंध नाही आहे. भूमी म्हणते की तुमची अट जी आहे ती मान्य केलेली आहे मी, आणि त्यासाठी मला काही पार्श्वभूमी तयार करावी लागत आहे, कारण तुमच्यामुळं हे सगळं मला करावं लागत आहे. हे बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र मानसीच्या डोक्यात इकडे विचार सुरू असतात आणि भूमी संघर्षांशी बोलत असते. पण संघर्षण मात्र भूमीला म्हणत असतो, तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या लोकांना कशा पद्धतीनं कन्व्हिन्स करायचं आहे, तुमच्या लोकांना कशा पद्धतीनं तुम्हाला समजवायचं आहे, त्याच्याशी माझा काहीही प्रश्न नाही, असं संघर्षण स्पष्टपणे भूमीला सांगत असतो. भूमी म्हणत असते, पण तुम्हीच मला अट घातली ना, कारण तुमच्यासाठी तुमच्या वेळेपेक्षा तुमच्या मुलाचा आनंद महत्त्वाचा आहे ना, मग हे सगळं काय बोलणं आहे तुमचं, असं म्हणत भूमी त्यालाच जाब विचारत असते. तेव्हा मात्र संकर्षण तिच्याकडे पाहत असतो आणि तो तिथून निघून जातो. भूमीला राग आलेला असतो. भूमी पण त्याच्या पाठोपाठ आता तिथून निघू लागते, कारण त्याला जाऊन भेटायचं असतं, त्याला बोलायचं असतं, म्हणून भूमी त्याच्याकडे आलेली असते. भूमीच्या डोक्यात विचार सुरू असतात, खरंच हा विचित्र माणूस आहे. ही गोष्ट मात्र भूमीला पटलेली असते. या माणसाशी डील करणं खरंच अवघड जात असतं. भूमी बाहेर येते. संकर्षण हा गाडीच्या जवळ आलेला असतो, गाडी काढत असतो आणि तेव्हा भूमी ही तिथं पोहोचलेली असते. भूमी म्हणत असते की अहो ऐका माझं जरा, मी काय म्हणते. तेव्हा मात्र संकर्षण म्हणत असतो की हे बघा, मला कोणतीच गोष्ट ऐकायची नाही आहे, तुमची कोणतीच गोष्ट ऐकण्यामध्ये मला रस नाही, कारण मला फक्त एवढंच माहिती आहे की तुमच्या नवऱ्याने माझ्या बायकोला संपवलेलं आहे. या सगळ्यामध्ये तुमचा नवरा जो आहे तो जबाबदार आहे माझ्या बायकोसाठी. माझी बायको जी गेलेली आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या नवऱ्यामुळे गेलेली आहे,
हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा संकर्षणला भूमी समजत असते, पण संकर्षणला गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात. त्याला फक्त रागराग करायचा असतो आणि हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र भूमी म्हणत असते की नाही, काही झालं तरीही आत्ता सध्याच्या घडीला मी एकच गोष्ट महत्त्वाची समजत आहे, ती म्हणजे माझ्या आकाशचा जीव. माझ्या आकाशचा जीव वाचण्यासाठी मी काहीही करू शकते. मी आकाशसाठी हा सगळा निर्णय घेत आहे. आकाशसाठी काहीही करायची माझी तयारी आहे, हे भूमीने ठरवलेलं असतं. आणि भूमी जे काही करत आहे ते फक्त आणि फक्त आकाशसाठीच करत आहे. त्यानंतर संकर्षणला ती बोलत असते की मी 2-3 दिवस झाले आकाशकडे आलेली नाही आहे. तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये फोन करून डॉक्टर किंवा नर्सला सांगा ना, तुम्हाला पेशंटला बघायचं आहे, मला आकाशला बघायचं आहे, असं भूमी सांगत असते. परंतु भूमी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र संकर्षण म्हणत असतो, हे बघा, तडफडतोय ना जीव, माझाही जीव असाच तडफडतोय. माझी बायको मला सोडून गेलेली आहे. तुमचा नवरा तुमच्या डोळ्यासमोर तरी आहे, पण माझी बायको मात्र माझ्या डोळ्यासमोरही नाही आणि पुन्हा कधीच ती येणार नाही. माझा मुलगा तिकडे अनाथ झालेला आहे. या सगळ्या गोष्टींचे फोटो काढले जात असतात आणि दीपक तो फोटो काढतो, इकडे रागिणीला पाठवतो. रागिणी मात्र ते फोटो पाहत असते आणि ती विचार करत असते की हे सगळं आपल्या फायद्याचंच घडत आहे. कारण रागिणीच्या डोक्यात एकच विचार सुरू असतो, तो म्हणजे आकाश आणि भूमी यांना वेगळं तर करायचंच आहे. आयती संधी मिळालेली आहे आणि उद्या आकाश पुन्हा आला तरीही आकाश जो आहे या गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाही की हे सगळं असं घडत होतं किंवा म्हणजे भूमीला संकर्षणने सांगितलेलं होतं. या गोष्टींवरती तो विश्वास ठेवणार नाही. त्यामुळं भूमी मात्र विचार करत, इकडे रागिणी मात्र म्हणत आहे की पार्श्वभूमी भूमी तयार करते. कारण मला माहिती आहे की हे सगळं का चाललेलं आहे भूमीचं आणि ती कशासाठी करत आहे. कारण भूमीला इकडे सगळ्यांना तोडायचं आहे, म्हणून हे सगळं भूमी करत आहे. कारण आकाशला धोका भूमी कधीच देऊ शकत नाही ही गोष्ट रागिणीलाही चांगलीच माहिती असते. रागिणी म्हणत असते की नाही, आकाश आणि भूमी या दोघांनाही मी पुन्हा एकत्र येऊ देणार नाही. कारण ते दोघं आता वेगळे होतच आहेत, तर आपण आपल्याकडे पुरावे शोधून ठेवायचे आहेत आणि ज्या पुराव्यांमुळे आपल्याला कळणार आहे की नक्की गोष्टी काय घडलेल्या होत्या. आकाशच्या मनात थोडीफार जरी सिंपती तयार झाली तरीही आकाशला हे दाखवून द्यायचं आहे की नाही, तुझी बायको तू जेव्हा कोमात होता तेव्हा तुझ्याशी अशी वागत होती, तुझ्याशी चुकीच्या पद्धतीनं तिनं वागलेली आहे, हे मला आकाशला दाखवून द्यायचं आहे. आणि आकाश याच गोष्टींवरती विश्वास ठेवणार आहे, याच पुराव्यांवरती आकाश विश्वास ठेवणार आहे. हा विचार रागिणीचा चालू असतो. आणि मग रागिणी म्हणत असते की बघ, अशी पौर्णिमा पूर्ण तयारी करायची आहे. कारण आता भूमी घरातनं जर बाहेर पडली तर तिला पुन्हा या घरात येऊ द्यायचं नाही, एवढं लक्षात ठेव. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी जी आहे ती हॉस्पिटलला आलेली आहे. डॉक्टर संकर्षणला म्हणत आहे की आकाशचं ऑपरेशन आहे आणि प्लीज ठीक होईल ना, सगळं व्यवस्थित असेल ना. आणि डॉक्टर संकर्षण जो आहे तो भूमीकडे पाहत असतो आणि तो रागाने आता बाहेरच्या दरवाजाला चाललेला असतो. भूमी मात्र विचार करते की काय हा माणूस आहे, म्हणजे अचानक हा निघून का चाललेला आहे. भूमीला कळतच नाही आहे. भूमी म्हणत असते, तुम्ही काय करताय, हे आत्ता ऑपरेशन सुरू होणार आहे आणि तुम्ही निघून काय चाललेला आहात. तेव्हा डॉक्टर संकर्षण म्हणतो की माझ्या डोक्याला त्रास द्यायचा नाही तर मी हे ऑपरेशन करणार नाही, असं डॉक्टर संकर्षण भूमीला स्पष्टपणे सांगत असतो. आणि भूमी मात्र आता विचार करत असते की हा माणूस विचित्र आहे, हे तर भूमीच्या लक्षात आलेलंच असतं. भूमी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण डॉक्टर संकर्षण मात्र समजून घ्यायला तयार नसतो. त्याची ती मनस्थिती नसते, त्याची मानसिकता नसते आणि इकडे तो आता हॉस्पिटलमधून बाहेर निघत असतो. तेव्हा मात्र भूमी त्याला सांगत असते आणि फायनली डॉक्टर संकर्षण जो आहे तो आकाशच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचतो आणि आकाशकडे तो पाहत असतो. तेव्हा मात्र समोर त्याच्या आता पल्लवी आलेली आहे आणि पल्लवी म्हणत आहे की संकर्षण, या माणसामुळे मी गेलेली आहे, मला न्याय दे, मला न्याय दे संकर्षण, असं म्हणत पल्लवी त्याच्यासमोर बोलत आहे. आणि आता मात्र इथे डॉक्टर संकर्षणने हे सगळं जे काही केलेलं असतं त्यामुळं या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि आता या सगळ्यामुळं डॉक्टर संकर्षण यांनी जे धीर एकवटला होता आकाशचं ऑपरेशन करण्याचा, कारण त्यांच्या मते
माझ्या बायकोचा कुणी हा व्यक्ती आहे, त्याला मी ऑपरेट नाही करू शकत. मला मनानेही तेवढंच तयार झालं पाहिजे. पण आज पुन्हा तो धीर सुटलेला असतो आणि ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर संकर्षण बाहेर येतो. एवढी मोठी गोष्ट घडलेली असते. आजपर्यंत त्याच्या लाईफमध्ये असं कधीच झालेलं नव्हतं आणि हे घडलेलं असतं. भूमी सगळेजण आता डॉक्टर संकर्षणकडे पाहू लागतात आणि त्याला एकच प्रश्न विचारत असतात की नक्की काय झालंय? काय झालंय नक्की? आणि डॉक्टर संकर्षण मात्र बाहेर आलाय, लाईट बंद झाली. ऑपरेशन नक्की कसं झालंय? हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. थँक्यू.